हाय, गुड मॉर्निंग. आता थोडंसं अवतार नीट करते आणि सकाळच्या कामाला लागूयात. तुम्हाला मी आहे ना आज बऱ्याचशा गोष्टी दाखवणार आहे. नाश्ता बनव ना ग. झाला आता जेवणाचा टायमिंग. हे बघ, पिलग्रीमचे काही प्रोडक्ट्स खरेदी केले आहेत आणि ते दाखवेन तुम्हाला मी. बाय वन गेट वन फ्री मध्ये मिळाले. ते मला 2च खरेदी केले आणि त्याच्यावरती एक फ्री, तोही महागडा प्रोडक्ट फ्री मिळाला आणि पिलग्रीमची बॅग भेटली. चला आता झालंय, सगळं सेट झालंय आमचं. घरामध्ये सुद्धा मी व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करतेय, कारण एकदमच काकूबाई दिसण्यापेक्षा हे बरं आहे ना. त्यातल्या त्यात काकूबाई राहणं सोडून दिलंय मी. रेग्युलर बेसिस साठी ना इयरिंग्स पण घ्यायचे आहेत मला, छोटे छोटे सोन्याचे इयरिंग्स काढून ठेवलेत, कारण प्रोडक्ट शूट करावं लागतं. मी स्वतः ज्वेलरी बनवते, त्याच्यामुळे त्याचं शूट मला कधी कधी घरीच करावं लागतं इयरिंग्स घालून वगैरे, म्हणून मी सोन्याचे इयरिंग्स काढून ठेवले. तर हे घेतलेत मी तात्पुरते. ओके, कसे दिसतात चला दाखवते प्रोडक्ट्स. पिलग्रीमचे मी आधी 1-2 प्रोडक्ट वापरायची, हेअर शॅम्पू आणि हे सिरम. हे सिरम वापरायचे. आता मी बाय वन गेट वन फ्री मध्ये आहे ना हे हेअर मास्क वापरलं. छान आहे, पतुवाचं आहे. केराटिन अमेझिंग पतुवा असं नाव आहे ह्याचं. ह्याची प्राइस आहे ना 550 रुपयाचं आहे. हे खूप असा मोठा डब्बा आहे हा. किती ग्रॅम, मला वाटतं 200 ग्रॅमचा डब्बा आहे हा. आणि फ्रीझी कंट्रोल आणि सॉफ्ट अँड सिल्की फील असं होतं. सध्या स्प्लिट एंड झाल्यामुळे त्यांना कटिंग करावं लागणार आहे, पण खरंच हे खूप छान आहे. 200 ग्रॅमचा आहे एवढा मोठा डब्बा. थोडं थोडं लावलं की महिना निघून जातो त्याच्यामध्ये. तर मी हे मागवलं 550 रुपयाचं. आणि ह्याच्यासोबत मी हे कॉम्पॅक्ट मागवलं होतं. हे मला वाटतं याच्यावरती पण डिस्काउंट लागला होता, 149 रुपयाचा आहे. ह्याची प्राइस 295 रुपयाची आहे. हे बघा, त्याच्यामुळे ह्याच्यावरती डिस्काउंट होता 149 का 140 रुपयाचं असं काहीतरी. ते हे दोन्ही मिळून माझे 660 रुपये झाले. आणि 660 रुपये पे करून मला काय फ्री मिळालं, हे बीबी क्रीम आणि ही बॅग मला फ्री मिळाली गिफ्ट म्हणून. हे माझं गिफ्ट आहे, पाऊच. याच्यामध्ये सगळे माझे प्रोडक्ट्स मी टाकणार, मेकअपचे, एक छोटासा मेकअपचा. आणि बीबी क्रीम, मी मेकअप करत नाही चेहऱ्याला, फक्त बीबी किंवा सीसी क्रीम लावते आणि त्याच्यावरती कॉम्पॅक्ट लावते. कॉम्पॅक्ट मी बऱ्याच दिवसापासून बघत होते की छान चेहऱ्याला सूट होईल असं कॉम्पॅक्ट बघूयात, म्हणून मी पिलग्रीमचं मागवलं. त्याच्यासोबत मला ही बीबी क्रीम, आणि बीबी क्रीम तर किती 395 रुपयाची बीबी क्रीम आहे ही बघा, दाखवते. 300 SPF PA 4 टाइम प्लस. ही इतकी सूट होते ना मला. मी काल लावली होती. इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ मी टाकलाय, त्याच्यावरती जाऊन पाहू शकता, स्टोरीमध्ये असेल. तर हे मी मागवलं. ही क्रीम तुम्हाला दाखवते, ती केवढीशी आहे. ही बघा, ही एवढीशी येते, एवढीशीच आहे, पण खूप छान रिझल्ट देते. तुम्हाला हे प्रोडक्ट्स पाहिजे असतील तर लिंक देईन मी, त्याच्यावरती जाऊन तुम्ही घेऊ शकता. चला आता मिस्टरांनी छोले आणलेले आहेत. आज माझा उपवास आहे खरं तर, त्याच्यामुळे मी आज काही खाणार वगैरे नाहीये, फक्त केळी खाणार आहे आणि दूध, बस. माझं आता जेवण डायरेक्ट रात्री, पण बाकीच्यासाठी तर जेवण बनवायला पाहिजे. मग आता मी पीठ मळून ठेवलंय, तर चपात्या करून घेऊया. अजून एक सांगायचं राहिलं की तसं पाहायला गेलं तर ह्या पिलग्रीमच्या वेबसाईटवरती आहे ना, हे सगळे प्रोडक्ट थोडेसे कॉस्टली असतील, असं वाटतंय कॉस्टली असतील, पण शक्यतो मी हे प्रोडक्ट, अरे मी छोले कुठे ठेवले, लक्षातच नाही माझ्या. पण ते ना बाय वन गेट वन मधूनच घ्या तुम्ही, कारण मी ते बाय वन गेट वन मधून घेतलं होतं. मी शक्यतो असं सेपरेटली काही प्रोडक्ट ते मागवत नाही. पिलग्रीमच्या वेबसाईट वरती एकदा जा ना, त्याने काय होईल, पिलग्रीम आहे ना तुम्हाला एक नोटिफिकेशन देईल की तुम्ही आला होतात, व्हिजिट केला होतात, पण खरेदी नाही केलीत. मग ते नोटिफिकेशन तुम्हाला सतत पाठवत राहतं. आणि
झाकण कुठे गेलं, नोटिफिकेशन ते पाठवत राहतं. आणि जेव्हा कुठच्याही ऑफर्स वगैरे सतत काही ना काहीतरी ऑफर त्याच्यावरती लागलेली असते, ते व्हॉट्सअपवरती नोटिफिकेशन येतं. त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप असं इझी पडेल बाय वन गेट वन मधूनच खरेदी करण्यासाठी. ठीक आहे, तर एकदा विजिट कराच तुम्ही. मी आता कुकरला छोले लावते आणि एका साईडला चपात्या करून घेते. माझं लायटर खराब झालंय, मला खाली जाऊन लायटर सुद्धा आणायचंय. आता या छोलेला मी 6 ते 7 शिट्ट्या देणार, त्याच्याशिवाय ते शिजतच नाही. आता त्याच्यामुळे ना लायटर संपल्यामुळे माझ्या शेगडीमध्ये माचीच्या काड्या खूप लागतायत. चला गॅस पेटवून घेतला तर मी पटकन 5 मिनिटात चपात्या करून घेते. हँगर आहे, त्या हँगरला आधी त्यांच्या जागेने अडकवते. ते बाल्कनीमध्ये ना एक छोटासा हुक, छोटा नाही मोठा, बऱ्यापैकी मोठा हुक आहे आकडा, तो अडकवलाय मी हँगरसाठीच. कारण मला घरामध्ये हँगर अडकवायला कुठे जागाच नाही, ड्रॉवर वगैरे मध्ये काही नाही ठेवू शकत, म्हणून तिथे अडकवून ते सोडून देते. चला चपात्या करता करता मी तुमच्याशी गप्पा मारते. मला आज बरीच कामं आहेत, बरीच म्हणजे मी गावावरून जेव्हापासून आली आहे ना, मला सकाळी उठायलाच होत नाही. आय डोंट नो व्हाय. माझा तो स्ट्रक्चरच पूर्ण बिघडलाय. माझा दिवस सकाळी 5 वाजता चालू होतो, तो 7 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मी घराची कामं करायला सुरुवात करते. पण आता गावावरून आल्यापासून आहे ना, तो शेड्यूल पूर्ण बिघडलाय. कारण हे असंच होतं माझं. या घरामध्ये असल्यानंतर माझी घरातली कामं, माझ्या ऑर्डर्सची कामं ही अशी पटापट होतात आणि वेळच्या वेळी उठणंही होतं माझं. आता तर अलार्म लावून सुद्धा मी उठत नाही, म्हणजे माझ्या अंगामध्ये किती आळस भरला आहे. मला 7ला जाग येते, 7:30ला जाग येते. अक्षरशः माझी चिडचिड होते की मी का असं करते. तरीही मी आता प्रयत्न करेन. सध्या ऑर्डर्समध्ये ब्रेक घेतलाय कारण मला वर्कशॉप चा एक कोर्स मी सध्या लॉन्च करते. त्याच्यासाठी माझं व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ शूटिंग, मेकिंगचे व्हिडिओज हे सगळं होत आहे आणि त्यामुळे ऑर्डर्सला मला वेळ मिळणार नाहीये, म्हणून मी सध्या पॉज घेतलाय. मी पॉज घेतला आहे ऑर्डर्स मधून. 1 जून पासून ऑर्डर पुन्हा चालू करायचे आहेत. 2-3 क्लायंटच्या ऑर्डर्स ऍक्च्युली आलेल्या सुद्धा आहेत. ते फक्त माझी मुंबईला याची वाट बघतायत. पण मी मुंबईला आली आहे हे सांगितलं नाहीये त्यांना, कारण मला माझ्या स्टुडंट्सला सुद्धा वेळ द्यायचा आहे. खरं तर घरातून बिझनेस मॅनेज करणं, ऑर्डर्स मॅनेज करणं आणि वर्कशॉप्स या सगळ्या गोष्टींना एकदम नाही जमत, म्हणून त्या बॅलन्स कराव्या लागतात. काही गोष्टींना फर्स्ट प्रायोरिटी द्यावी लागते. मी वर्कशॉप कोर्स अशासाठी चालू करते कारण मला ना बरीच जण असे विचारायचे की ताई तुम्ही शिकवाल का, म्हणजे शिकवण्याची रिक्वेस्ट मला इतक्या जणांकडून आली. आता ती सुरुवातीला मी नाही म्हटलं की नाही जमत आहे, वेळ नाही मिळते, कारण मूलबाळ आहे घरी, घरातूनच सगळं करते, ऑर्डर्स पण असतात, वेबसाईट पण बघावी लागते, म्हणून मला नाही जमत. म्हणून पण तरीही काही लोकांचं यायचंच, प्लीज शिकवा ना. अक्षरशः लोक मला इंस्टाग्रामवरून रिक्वेस्ट करायला लागली. आता काय करू म्हटलं, ठीक आहे, मग थोडंसं एक प्लॅन चेंज केला. माझ्या मिस्टरांनी मला सुचवलं, तू जे काही व्हिडिओज बनवते त्याचा एक रेकॉर्ड ठेव ड्राईव्ह वरती, जेणेकरून ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना तू ते सेल करशील. मटेरियल तर तू त्यांना घेऊन देच, पण तुझे सगळे मेकिंगचे व्हिडिओ एका ठिकाणी रेकॉर्ड करून ठेव आणि मग तू त्यांना सेल कर. म्हटलं ठीक आहे, चालेल. म्हणून मग मी त्यासाठी आता वेळ देते. कारण कसं आहे, ऑर्डर्स पण करायच्या, मेकिंग पण करायचं, म्हणजे मेकिंगचे व्हिडिओज पण काढायचे, तर म्हणजे त्या पुन्हाच एकत्र गोष्टी आल्याच. तर हे असं सगळं आहे. आणि मला माझे क्लायंटचं नवीन प्रोजेक्ट चालू आहे राखीचं, तर त्या ताईला सुद्धा माझ्या देची आहे, ती ऊर्जा नाव आहे तिचं, त्यांना सुद्धा माझ्याकडून राखी बनवून पाहिजे. त्या किती दिवस झाले माझ्याकडून सॅम्पल मागतायत. पण हे सगळं यूट्यूब आणि बाकीच्या गोष्टी, म्हणजे घरातल्या बाकीच्या गोष्टी, मानसकडे लक्ष देते, कारण त्याचा अभ्यासही चालू आहे. सुट्टीचा होमवर्क, त्यांना तर सध्या सुट्टी पडली आहे, मे महिना चालू आहे, शाळेला सुट्ट्या पडल्या आहेत मुलांच्या, पण त्यांना होमवर्क दिलाय. तर तो होमवर्क आणि इंस्टाग्रामचं अकाउंट माझं खाली आलंय, कारण बरेच जवळजवळ 4 आठवडे झाले मी काही टाकलं नव्हतं इंस्टाग्रामवरती, म्हणून ते अकाउंट खाली आलंय, तेही मेंटेन करायचंय.
म्हणून मग सध्या वेळ नाहीये. तर साईड बाय साईड थोडंसं चालू केलंय मी त्यांचे सॅम्पल बनवणं राखीचं. आज तेच करायचंय मला. दाखवेनच तुम्हाला मी ते. 2 शिट्या झाल्यात कुकरच्या. माझं या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांना पुन्हा एकदा मी सांगते, मी स्वाती आहे. माझं नाव स्वाती शिंदे आणि मी गृहिणी आहे. गृहिणी मी नंतर झाली, जॉब सोडल्याच्या नंतर आणि मुलगा झाल्याच्या नंतर. मुलामुळे मला जॉब सोडावा लागला. कोविड पिरियड नंतर चालू झालं आणि एकदमच बंद झालं. माझे सासू सासरे गावी राहायला गेले त्यांच्या कोविडमुळे गावी राहायला गेले आणि त्यानिमित्ताने गावी घर बांधणं झालं आणि शेतीच्या निमित्ताने ते स्थायिकच झालं तिथे. त्याच्यामुळे माझी आई सुद्धा नसल्या कारणाने मला जॉबच सोडावा लागला मुलाला सांभाळण्यासाठी. पण मी स्वतः स्वावलंबी मुलगी असल्यामुळे मला काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे होता. तर कारण मी खूप कष्टाळू मुलगी आहे. मला कष्ट करून कमवायला आवडतं आणि दुसऱ्यावर अवलंबून राहायला अजिबात आवडत नाही. म्हणून माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तुझ्यामध्ये काही कला असेल तर ती बाहेर काढ, तिला वाव दे, तिला एक्सप्लोअर कर. आता गेले 3 वर्ष मी ज्वेलरीचा बिझनेस करते आहे. त्याच्या आधी मी होम डेकोरचा करायची. 2 वर्ष झाली. थोडासा लॉस झाला मला अमेझॉनवरती, पण तिथून क्विट केलं आणि नवीन बिझनेस उघडला. कारण माझ्याकडे कॅपिटल पण फार कमी होतं. आमच्या घराचा EMI जातो, त्याच्यासाठीही मला म्हणजे आम्हाला थोडेसे प्रयत्न करायचे होते. कारण कोविडमुळे बऱ्याच जणांचे जॉब गेलेत. मग मी आणि माझे मिस्टर असं आम्ही फ्रीलान्स बेसिसवरती काम, म्हणजे माझे मिस्टर फ्रीलान्स बेसिसवरती काम करतात आणि मी बिझनेस चालवते. 3 वर्ष खूप कष्टाने आता माझ्याकडे चांगले कस्टमर आहेत ज्वेलरीमध्ये. सो असा माझा हा जर्नी आहे, अशी माझी जर्नी आहे. आता झालेल्या आहेत माझ्या चपात्या. गॅस व्यवस्थित पेटत नाहीये, तवा नीट तापत नाहीये. काय झालंय बघावं लागेल. तर माझ्या चपात्या आज चांगल्या आल्याच नाहीये. ठीक आहे, तर मी सगळं किचनचा कट्टा पुसून घेते, मग छोले घालते. कारण राडा मला आवडत नाही कट्ट्यावरती. वर्क शोध UNDER, अंडरस्टँडिंग. त्याचं मिनिंगली मला भूक लागली आहे, चिकी खाते मी. पोहा पिशवीत ठेवते हे बिस्किट. 5-6 सीटर जेवण झाल्यानंतर मी छोले घालते. मला माझ्याकडे ना माझ्या किचन मध्ये जागा थोडी कमी आहे. छोटं किचन आहे माझं. छोटा म्हणजे बऱ्यापैकी आहे. निदान त्याला मी नीट अँड क्लीन ठेवते. बोला. लेकरू माझा अभ्यास करते. जेवण बनवता बनवता त्याचा अभ्यास घ्यायला लागतो सुट्टीमध्ये. मानसचे पप्पा आहेत ना, केळी विसरलेत आणायचे. ते खाली गेले होते मानसला घेऊन छोले आणायला. तेव्हा मी त्यांना फोन करून सांगितलं होतं केळी आणि दही घेऊन या, पण ते पूर्णपणे विसरलेत. मला भूक लागली म्हणून मी चिकी खाते आहे. तेवढीच खाणार आहे, जरासा तुकडा. म्हणून आता ते ऑनलाईन मागवतात. ठीक आहे, काय करणार. हा बोल. तू स्टोरी चिकी मानसचा सगळ्यात फेवरेट आयटम आहे. तो सुद्धा खातोय. आधी भांडी टाकतात का? चिकू म्हटले पीनट टाकतात आणि हनी टाकतात काय? नाही, ह्याच्यावरती भाजलेले शेंगदाणे आणि त्याच्यावरती गूळ टाकलेला असतो. चिक्कीचा गूळ मिळतो आणि मग ते सुकवतात आणि असे पार्ट पाडतात. ठीक आहे, तू आता अभ्यास कधी करणार आहेस? खाऊन झाल्यावर का? हे असा आमचा अभ्यास असतो.
चला आता थोडेसे कपडे मशीनलाच लावून टाकले. सध्या मी कपडे हाताने धुवत नाही, माझा वेळ थोडासा जातो त्याच्यामध्ये, कारण घरातली कामं उरकून ऑर्डर करायची असतात, म्हणून मी कपडे सरळ मशीनलाच लावते. थोडे असो किंवा जास्त असो, कधी कधी 2-2 दिवसांनी. लागेल. नाही, ते नाही लागणार आहे, ते क्लायंटला आवडलेच नाही, ते तू वापरून टाक. जा आता अभ्यास करून घे पटकन. गो गो फास्ट मानस. डोंट वेस्ट युअर टाइम. डोंट वेस्ट युअर टाइम. सांगेन नंतर तुला. ओके, आय विल एक्सप्लेन यू लेटर. ते कपडे सुकत घालते मी. भाजी म्हणजे कुकर उतरवलाय, तो थंड होईपर्यंत हे काम करूयात. आज गुरुवार आहे बाळा. ठीक आहे, उद्या. जन्मभरी सेवा तुझ्या पावलाची, जन्मभरी सेवा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला तुझ्या उपकारा जग तोड नाही, तुझ्या उपकारा जग तोड नाही, ओवाळून जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, पांडुरंगा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. अरे हो, रेकॉर्डिंग. तुम्ही विचार करत असाल मी हे असं गाणं का म्हणतेय. कसं आहे ना, मी भगवंत वेडी आहे. मला अध्यात्म प्रचंड आवडतो आणि प्रत्येकाने संसारामध्ये जे प्रपंच करता करता भगवंताची सेवाही करावी. नामस्मरण तोंडात असावं, जिभेमध्ये असावं, मनामध्ये असावं, त्याचाच विचार असावा श्रीहरींचा, किंवा जे कोणी तुम्ही स्वामी समर्थांना मानता किंवा काही. त्याच्यामुळे काय माहिती, आपलं मन प्रसन्न राहतं आणि प्रपंचामध्ये मन अडकत नाही. कारण सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या म्हणजे मन किती चंचल असतं, त्याला कंट्रोल करणं खूप कठीण असतं, पण त्याला कंट्रोल करणं सोपं असतं. फक्त भगवंत नामाची गुरु किल्ली ही दिली पाहिजे माणसाने. आणि ठीक आहे, त्याच्या वेळेनुसार प्रत्येकावरती अशी वेळ असते. काही लोक अध्यात्मात पटकन नाही जात, काही लोकांची वेळ येते त्याच्यामुळे ते अध्यात्मात रुळतात. तसंच काही माझंसं आहे. जवळजवळ 15 ते 16 वर्ष झाली माझं नामस्मरण चालू असतं तोंडामध्ये प्रत्येक कामं करताना. सो मला सवय अशी गाणी बिणी म्हणायची. काल रात्रीने मी अचानक नाही, आधीमध्ये मी पुस्तक सुद्धा वाचते. काय बरं नाव आहे त्याचं, गोष्टीरूपी हरिपाठ नवीन पुस्तक घेतलंय मी, ते वाचते काम करता करता, मध्येच थोडंसं असं काही. त्याच्यामुळे काल रात्री मी कामं वगैरे सगळे आवरून झाले आणि अचानक मला ते वाचावं असं वाटलं. मी घेतलं, थोडा वेळ बसले होते, 15 मिनटं पुस्तक वाचत. त्याच्यामुळे श्रीहरींचं हे गाणं माझ्या तोंडात आलं अचानकच. खूप देवदेव करते मी. तुम्ही म्हणाला ही बिझनेस करणारी बाई देवदेव करते. बिझनेसचा आणि देवदेवचा काही संबंध नाहीये. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ही सवय पाहिजेच खरं तर, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रेस असतो, खूप अशी वादविवाद असतात, कौटुंबिक वादविवाद, किंवा खूप असं बऱ्याच गोष्टींच्या रूपाने स्ट्रेस असतो, टेन्शन्स असतात. तर नामाची जोडी आहे ना, त्या टेन्शनमधून बाहेर नाही काढत, पण ते टेन्शन आपल्या डोक्यावरती येऊ नये देत. हा बोल ना. प्रपंचातून तारणारा तो एकच आहे, घालणाराही तोच आहे, प्रपंचामध्ये अडकवणाराही तोच आहे आणि तारणाराही तोच आहे. बरोबर. अशा माझ्या या ब्लॉगमधून ना मी तुम्हाला असे मध्ये मध्ये काही ना काहीतरी सांगतच राहणार आहे. ज्याला आवडेल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. ओके.
कारण खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. नामस्मरण काय होतं माहितीये का? नामस्मरण करणं म्हणजे बुवा होणं असं नाहीये. तुम्ही नॉनव्हेज खात असाल नसाल तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता, असं काही नाहीये. पण नामस्मरण केलं पाहिजे. स्ट्रेस मधून रिलीफ मिळतो त्याच्याने. हा माझा पर्सनल अनुभव आहे. मला काही चाकत नाहीये हलवायला. हा, अर्धा डझन बस झाली. अजून आणतोच आहे केळी. खाली जातोय वाटतं, ऑनलाईन येत नाही. हा, पिशवी ऑनलाईन पेमेंट कर. ऑनलाईन पाठवू मी. ऑनलाईन असतात त्यांच्याकडे, डबे घेऊन बसलेले असतात पेटीएमचे. किचन मध्ये पाण्याची बॉटल ही ठेवलेलीच असते मी. तहान लागते, पाणी पिणं ही गरजेचं आहे. जी कोणी हाऊसवाईफ आहे ती हाऊसवाईफ स्वतःकडे लक्ष नाही जात. मला माहितीये ती गोष्ट, म्हणून समोरच ठेवायची, ते बाजूलाच. छोलेची रेसिपी बघायची आहे का? दाखवते चला. मला साधी फोडणी आहे, मी फार काही याच्यामध्ये करत नाही. तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, लसूण, अद्रक हे सगळं टाकून घेतलं आणि टोमॅटोची प्युरी टाकली मी. आणि आता तेल थोडंसं जास्तीच टाकलं, कारण छोले मसाला करते तर तेल जास्त लागतं. आता याच्यामध्ये ना मी घाटी चटणी टाकेन. बघा, ही घाटी चटणी तुम्हाला माहिती आहे. याच्याही बरेच मसाले टाकतात छोले मसालेमध्ये, पण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो. ही घाटी चटणी आहे ना मी गावाहून सासूबाईंकडून घेऊन येते. त्या करतात गावी, मला येत नाही. फक्त कांदा मिसळता येतो, त्याचा खर्च पण फार असतो, पण त्या गावीच करतात. गावी कसं सगळं मोकळं असतं, म्हणजे घरही मोकळं आहे. जो काही पसारा होतो तो मोकळ्या जागी होतो. इथे माझ्या घरामध्ये फारच कमी जागा असल्यामुळे आम्ही गावावरूनच आणतो ती चटणी बनवून. आता ही चटणी मिक्स झाली आहे ना, हलवलं 5 मिनिटं हिला अशी वाफवणार, शिजवणार नाही पण अशी फ्राय करणार तिला, म्हणजे तेल सुटतं आणि जो लालपणा आहे तो येतो वरती. त्याच्यामुळे आमचं जेवण छान बनतं. अजून एक गोष्ट सांगते, आज गुरुवार माझा उपवास, म्हणून काल रात्री शेगडी वगैरे सगळं क्लीन करून घेतलं, नॉनव्हेज शिजतं त्याच्यामुळे. आणि हे बघा, इथे मी हळद कुंकू लावलंय. शेगडीची पूजा करते मी थर्सडेला, म्हणजे नवीनच चालू केलंय मी. जेव्हा जेव्हा लक्ष देते तेव्हा तेव्हा करते, कारण एवढ्या गडबडीमध्ये काय काय लक्षात ठेवणार. मी फक्त हाऊसवाईफ नाहीये, मला बाकीच्याही गोष्टी बघाव्या लागतात, बाहेरच्या, घरातल्या, बिझनेसच्या, व्हिडिओ, फोटोशूट सगळं काही असतं. आता हे झाले 5 मिनिटं, तेवढा वेळ नसतो. जसं लालपणा आला की मग लगेच मी काय करते, छोले मसाला टाकते. छोले मसाला हा बघा, मला भेटला छोले मसाला फ्रीज मध्ये, असं उलट कापलंय मी. खरं तर तुमच्याकडे छोले मसाला नसेल तरीही तुम्ही नुसती घाटी चटणीने टाकू शकता, असं काही नाहीये. छोले मसाल्यामुळे ना थोडस तिखटपणा, म्हणजे ते जे चटके बसतात ना त्या टाईपचं, असं काहीतरी झणझणीत म्हणतात त्याला, त्या टाईपचं असतं. आता हे मी जास्त लाल नाही करत आहे, कारण छोले मसाला माझा मुलगाही खाणार आहे. तर हे बघा, हा ना मी रेडीमेड मसाला बनवून ठेवला होता, गोडा मसाला म्हणतात त्याला आपल्या कोकणी भाषेमध्ये. तर हा मी टाकते. ग्रेव्ही बनवायची आहे मला त्याची. ठीक आहे, मी फ्रीझर मध्ये स्टोअर करून ठेवला होता. गोडा मसाला शक्यतो मी नाही वापरत, फक्त असं नॉनव्हेज काही असेल तरच मी वापरते, किंवा अशी ग्रेव्ही बनवायची असेल भाजीची तरच. अदरवाईज जेवणामध्ये गोडा मसाला मी फार कमी वापरते, कारण खोबरं, कांदा या सगळ्या गोष्टी असतात. आता ही चटणी जी टाकलेली आहे ना मी, ती ह्या गोडा मसाल्यामध्ये फ्राय करते. एक 2 मिनिटं, फक्त 5 मिनिटं नाही, 2च मिनिटं. जसा लालपणा आला की लगेच मी छोले याच्यामध्ये ओतणार. ठीक आहे. नवरोबांनी केळी घेऊन आली खाली जाऊन, बघा. ऑनलाईन नाही मागवली. ते ½ किलोचं नाही, अर्धा किलोचं दही मागवलं त्यांनी, 500 ग्रॅम गोवर्धनचं. आणि हेच खाणार मी. थोडं ना गरम पाणी बाजूला काढून ठेवलंय, कारण ते ह्याच्यामध्ये वापरायचंय. थंड पाण्याने खरं तर जेवणाची चव बदलते. आता ह्याचं सायंटिफिक रिझन असं आहे की थंड पाण्याचे क्रिस्टल्स वेगळे असतात, आणि जेव्हा ते गरम करतो तेव्हा त्याचे क्रिस्टल्स वेगळे होतात. त्याच्यामुळे त्या चवीमध्ये फरक पडतो. जसं जसं मी जेवण बनवते ना, तसं हे आधीमध्ये मी शेगडी अशी पुसून घेते, कारण शेगडीवर राडा घालला सुद्धा मला चालत नाही. मी स्वच्छता प्रिय, अति नाही म्हणता येणार, पण स्वच्छता प्रिय मुलगी आहे. आणि लाल झालंय, दाखवते मी तुम्हाला. सी, हे खूप
चांगलं लाल झालंय मसाला हा. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी छोले टाकणार. छोलेला जवळजवळ ना मी 5 ते 7 शिट्ट्या दिल्यात. आता तुम्ही मला म्हणाल एवढ्या छोल्यांना एवढा मोठा कुकर छोटा कुकर माझा बिघडलाय, त्याची वादी जाऊन आणायची आहे, बिघडली ती वादी, म्हणून मी मोठ्या कुकरला डायरेक्ट लावलं. आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. हे मिक्स करून झालेत माझे. पाणी गरम झालेलं आहे, थोडं गरम पण चालेल, इतकंही उकळायला देऊ नका, थोडं गरम पण चालेल. घाईघाईमध्ये एवढंच तरी ठीक आहे. ग्रेव्ही बनवते कारण त्यांना भात चपाती बरोबर खायचं आहे, मिस्टरांना आणि माझ्या मुलाला मानसला. आता ही थोडीशी उकळी येऊ देणार मी. ह्याच्यामध्ये ना कसुरी मेथी टाकायची. कसुरी मेथी अशी सांगते मी तुम्हाला, थांबा. तुमच्या क्वांटिटीनुसारच ग्रेव्ही घ्या, कारण हे ना थिक होतं नंतर. थोडंसं पातळ करते मी आता, कारण ते थिक होऊन जातं नंतर. हे बघा, कसुरी मेथी अशी मी डब्यात ठेवली होती, बऱ्याच वर्षांपासूनची आहे ही. ज्याने बघितली नसेल त्यांना दाखवते. बघा, हे असं दिसतं, थोडंसं असं तंबाखू सारख्याचं हे असतं, पण सुगंध कसुरी मेथीचा आहे. तो असं चोळायचा हातावरती आणि असं भाजीमध्ये टाकून द्यायचा, त्याने ना छान सुगंध येतो. अशा एक्स्ट्रा काहीतरी ग्रेव्ही टाईपच्या ज्या भाज्या असतात त्याने एक छान सुगंध मिळतो, छान लागतात त्या. आता याला उकळी येऊ दे. मीठ टाकायचं. असा इझी सोपा छोले मसाला घरच्या घरीच बनवते मी, फार काही रेसिपीच्या नादाला लागत नाही मी, मला वेळ नसतो तेवढा. ही छान छान रेसिपीज बनवून खाऊ घालाव्यात. ज्याची ज्याची हौस असते तो घालतो, पण मला नाहीये वेळ. तुम्ही म्हणाल काय बाई ही आले. आता मी हा गॅस पूर्णपणे बंद केला आहे. बघा किती थिक झालंय हे सगळं. हातावरती चपाती सोबत जेणेकरून घेता येईल. आणि माझं चाललं आहे राखीचं काम. राखी बनवते म्हणजे क्लायंटसाठी. तुम्हाला दाखवते. बघा, ही राखी बनवली, ही बघा सी क्लिअरली पाठवतो. छान आहे ना. डायनासॉरची लहान मुलांसाठी बनवली आहे. त्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती की कार्टूनच्या राखी बनवते ना. हे बघा, हे मी एक कटआउट काढलंय, खूप क्यूट असं कटआउट आहे. सी छान आहे ना. आता त्याची मी ना राखी बनवणार आहे, बनवते सध्या. या कामासाठी डिले झाला होता, त्याचं काम मी करते आहे. नाही, मानसचा स्टडी टेबल आहे हा, जो मी ना असं हे काहीतरी असं माझं ज्वेलरी बनवायचं जे काही सामान असतं त्यामध्ये ठेवून मी ज्वेलरी बनवत असते. माझा टेबल खरं तर तो आहे, तो तिथे माझा लोगोची प्रिंटसुद्धा ठेवली आहे. तो माझा टेबल आहे, पण तिथे मी नाही बसत. फक्त दुपारची बसते, पण तिथे मला कोणी लागत नाही, कारण मी मेकिंग शूट करत करत मेकिंग करत असते. ते कोणी आलं गेलं ना तर ते शूटमध्ये दिसून येतं सगळं, खाली झोपलं वगैरे असेल तर. म्हणून मग मी शक्यतो कोणी नसेल तेव्हा त्या टेबलवरती बसते. आता या कारचे मी टायर्स काढलेले आहेत. आता काढूया त्याच्या विंडोज. ठीक आहे. आहा माझी कार कशी वाटली तुम्हाला? कार्टून कार. झाली राखी. थोडंफार काहीतरी क्रिएटिव्हिटी काहीतरी करायचं आहे, जसं की विंडोज मला कटिंग करायच्या आहेत या ब्लॅक पेपरने. ही जे फेल्ट शीट मागवलेत मी, फेल्ट शीटचे कटिंग करून मी इथे लावणार. आणि लेट्स सी काय क्रिएटिव्ह करता येईल, कारण मला आता सध्या काही सुचत नाही. माझ्या क्लायंटने माझ्या अंगावर टाकलं कि डियर तुम्ही करा, आप कर लो, ऐसा डायरेक्टली बोला, कुछ डिज़ाइन नहीं बोला, बस मुझे कार्टून की राखी चाहिए और लुंबा सेट चाहिए राखी के लिए. झाल्यानंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी ते नक्की दाखवेन. आता इकडेच विश्राम घेते, कारण मला मानसी पप्पा फोन कॉल्समुळे उशिरा जेवले. त्यांचं ताट, चहाची भांडी घासायची, कचरा काढायचा आहे. पण आता 6 वाजले, 6:30 वाजले. दिवे लागण्याच्या आधी पटापट सुरू करून घ्यायचं आहे. तशीच रिॲक्शन.
भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.